श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. चातुर्मासातील 25 नियम. चातुर्मासात म्हणजे हिंदू धर्म शास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. यालाच चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण, भाद्रपद, आश्विन हे महिन्याचे पहिले 11 दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. वर्णिलेल्या संस्कारांपैकी यजुपत्ती संस्कार, मंजू, विवाह, दीक्षाना हे ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान यापैकी शुभकाम केले जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा. नियम पहिला. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीचे स्वस्तिक काढावे. नंबर 2. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. 3. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. नंबर 4. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. नंबर 5. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुहासिनी स्त्रीची नित्यनेमाने ओटी भरावी. नंबर 6. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता किंवा रामायण पठण करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते. नंबर 7. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. तुम्ही हे नियम नित्य नियमाने करू शकता. नंबर 8. चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अति उत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती होते. नंबर 9. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. नंबर 10. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावी आहे. नंबर 11. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. नंबर 12. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याची आयुष्यातील संकटे कायमची दूर जातात. नंबर 13. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 14. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसे दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. नंबर 15. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय सुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 16. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता. नंबर 17.
चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाचं मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता. हा नियम नित्यनेमाने केल्यास महादेवांची कृपा आपल्यावर सदैव राहते. नंबर 18. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा. नंबर 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. नंबर 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांना गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. नंबर 21. चातुर्मासात उपवास, जप, तप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा दररोज आपल्यावर राहते. नंबर 22. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूच्या तुळस व्हावी. नंबर 23. 23वा चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्त 11 वेळा दररोज नित्यनेमाने पठण करावे. नंबर 24. 24वा चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ प्राप्त लवकर होते. नंबर 25वा. एकच वेळा जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपद दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 26. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचं असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं असेल किंवा श्रीहरी विठ्ठलांचं असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज परिजातकाची फुलं अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 परिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत. नंबर 27. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्पण म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही 4 महिन्यांमध्ये अर्पण करू शकता. पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. नंबर 28. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तमीचा दररोज पाठ करू शकता. म्हणजेच आपल्याला कुलदेवीची सेवा करू शकतात. नंबर 29. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता. नंबर 30 नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृताची जी 11वा अध्याय आहे त्याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. 31. श्री गणेशाय लक्ष पूर्वाचं 1,00,000 दुर्वा गणपती बाप्पांना 4 महिन्यात काळामध्ये अर्पण करा. या पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. नंबर 32. आषाढी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यांमध्ये 1,00,000 फुलं अर्पण करतात. म्हणजेच रोजच काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000, 2,000 अशी काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यांमध्ये 1,00,000 फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगावर अर्पण करू शकता. नंबर 33. त्याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न खाता ते काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या, वरण यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. त्याचबरोबर वांगीसुद्धा जी आहेत ती 4 महिने खात नाहीत. नंबर 34. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पित्रांचा नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखादा मंदिरामध्ये रोजच्या रोज शिदा तुम्ही देऊ शकता. नंबर 35. बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करतात तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते. नंबर 36. हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठण किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणत असाल तर तुम्हाला देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यांना तुम्ही तुळशी पत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता. नंबर 27. त्याचबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करायची इच्छा आहे, जेही काही स्तोत्र पठण करण्याची इच्छा आहे,
पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालं नसेल तर चातुर्मासामध्ये संकल्प घेऊ शकता. 4 महिने तुम्ही जी सेवा आहे ती करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा संकल्प करू शकता. नंबर 38 याचबरोबर या 4 महिन्यांमध्ये जे व्रत, वैकल्य सेवा, उपासना जी आहे ती करण्यास इतका जास्त महत्त्व आहे किंवा त्या आवर्जून केल्यास जास्तीत जास्त अशी काही शुभ कार्य आहेत ती चातुर्मासामध्ये केली जाते. आणि त्यापैकी पहिलं म्हणजे की ज्या या 4 महिन्यांमध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाहीत आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल तर गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपल्याला आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचं नाश होईल, सर्व प्रकारचे मानसिक विकारांचा नाश होईल, मानसिक दृढता प्राप्त होईल, तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीची वाढ होते, घरात बरकत येते, तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम या भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमांचे पालन आवश्यक करा. तर तुम्हाला ही माहिती आजची महत्त्वपूर्ण कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.